किस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। मॅचला होती सुरुवात। पहिला बॉल बॅकफुटला आले आणि फक्त दिशा दाखवली। कट करत असताना पॉइंटचा खेळाडू बीट होतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये। जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। 2 रन्स ऑन द बोर्ड। अंबवणे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल। सुदीपजी अंबवणे सर असतील, त्या समवेत आपल्याला अमित सर पाहायला मिळतात ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये। साजिद सर देखील पाहायला मिळतील। 2 धावा धावफलकावर। यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळाला, मात्र इनसाइड द सर्कल शॉर्ट पॉइंटचा खेळाडू जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल। एका धावेच्या मदतीने धावफलक 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल। संजय बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक 1 मैदानावरती मार्गस्थ आहे। संजयची गोलंदाजी तिखट गोलंदाजी, अखूट टप्प्याचे बॉल त्याच्या वतीने हाताळले जातात। माहिती आहे मागची बाउंड्री नाही आहे, त्यामुळे अखूट टप्प्याचे बॉल जर मी हाताळले माझ्याकडे वेग आहे, मी फलंदाजांना थांबवू शकतो। माइंडसेट अगदी क्लिअर आहे। यावेळेस देखील अखूट टप्प्याचा बॉल त्याला हुक केलाय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला केपीएल पहिला ब्रँडेड या स्पर्धेमधील चौकार 4 धावांसाठी फलंदाज यज्ञेश बॅट मधून। आलाय चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल। सुरुवात अप्रतिम होत असताना पाहायला मिळेल यज्ञेश साडी। पहिल्या बॉल वरती त्याने चौकार ठोकलाय, दुसऱ्या बॉल वरती देखील हुक करण्याचा प्रयत्न। फाईन लेग मध्ये फिल्डर थोडीशी मिस्टेक होत असताना रनिंग बिटवीन द विकेट झाली नाहीये। आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट। धावसंख्या फलकावरती आपल्याला स्थिर, धावसंख्या फलकावरती स्थगित पाहायला मिळेल। एका जागी थांबलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। ऑन द बोर्ड 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेस देखील व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय। आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट की नयन संतोष शिरोसे आपल्याच गावामधील एक यंग खेळाडू, ज्या खेळाडूची चर्चा आता लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतीला आपण पाहू शकतो अंडर-12 फॉर्मॅटमध्ये ठाणे डिस्ट्रिक्टचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतील नयन संतोष शिरोसे, ज्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत। यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, शूट होत असताना सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। ऑप्शनच्या बाहेरचे बॉल ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे हाताळता फलंदाज थोडेसे हतबल होतात, मनामध्ये क्वेश्चन मार्क कटाक्ष जो मात्र निर्माण होतो तोच क्वेश्चन मार्क मैदानावरती निर्माण होत असताना आलाय बॉल आपण पाहू शकतो डॉट। वाईट नंतर कमबॅक झालंय गोलंदाज संजयचं। धावसंख्या फलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय। गोशांकित क्षेत्र आणि कंप्लीट होत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती। षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। नुकताच आपल्याला पाहायला मिळेल दीपक बाळाराम सुरोशे साहेब ज्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचं त्यांना आपण अभिष्ट चिंतनाच्या लक्ष शुभेच्छा देणार आहोत। नवे क्षितिज नवीन पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित हास्य दीपक दादांच्या चेहऱ्यावरती राहू, त्यांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू। वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। जाऊया मैदानाच्या दिशेला। आई गावदेवी पठारपाडा विपक्ष एयूपी वॉरियर्स पावशेपाडा असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। धावसंख्या फलकावरती 9 ऑन द बोर्ड। 9 धावा धावफलकावरती। बॉलिंग ट्रॅक वरती जीवनला आपण पाहतोय। जीवन म्हणजे एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, ज्या खेळाडूने अक्षरशः प्रत्येक सीझन मध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली असा खेळाडू। मध्ये ज्या प्रकारची लाईमलाईट या खेळाडूला मिळली पाहिजे तशी मिळाली नाहीये, पण आता स्वतःच्या घरच्या मैदानासाठी खेळत असताना कशी कामगिरी करेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये एका धावेने पुढे सरकेल गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। पहिली डबल आली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर थांबलेला हा डाव पाहायला मिळतोय। अडचणी निर्माण झाल्यात बॅटिंग करत असताना टीमसाठी, कारण धावा येत नाहीयेत आणि अडचणींमध्ये आपण पाहू शकतो हे 2 खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे।
ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती, अडचणी होत्या, अगदी तशीच अडचण मैदानावरती बॅटिंग टीम साठी पाहायला मिळते. मात्र सिंगल डबलचा खेळ या दोन्ही संघांच्या वतीने मी म्हणेल जो खेळला जातोय, पुढे जाऊन कुठेतरी एयूपी वॉरियर्स संघासाठी अडचणी साबित होऊ शकतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. जिथे 1 धाव होती तिथे या 2 धावा फलकावरती ऍड होत असताना धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, जीवनचं जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॅकिंगला फिल्डर होते, मिस्टेक झाली आहे. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. बघता बघता प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता दाखवत असताना दोन्हीही फलंदाज विनय आणि यज्ञेश जिथे सिंगल होती तिथे क्विक डबल देखील पाहायला मिळेल. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. बॉल झाले 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात विथ द बॅट आणि 1 लेग बायची सिंगल, टोटल 5 धावा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली आलेली आपण पाहू शकतो जी, मात्र लेग बायची अजून एक सिंगल. फलंदाज कुठेतरी थोडेसे अपयशी ठरतात ज्यावेळेस विथ द बॅट मारण्याचा प्रयत्न करतात. बॅट अँड बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. या गोष्टी थोड्याशा अडचणीच्या साबित होऊ शकतात. सकाळच्या सत्रामध्ये या गोष्टी थोड्याशा अडचणीच्या असतात. आपल्याला पाहायला मिळतील हॅरिस सर यांची उपस्थिती पाहायला मिळेल, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डान्सिंग पंच म्हणून एक ख्याती निर्माण केली आहे. समस्त भारतभर भ्रमण करत असताना फार चांगलं कार्य, कांबेकरांचं नाव मोठं करत असताना हॅरिस सर देखील पाहायला मिळतात. मात्र यावेळेस फटका दमदार पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. विनयचा ब्लास्ट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कामा प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. दिशेला देखील वळणार आहोत. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 1 बॉल नंतर आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळतोय. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्टेप आउट झालेत. मिड ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. एका हाताने बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला, आली सिंगल. एका धावेच्या मदतीने षटकाची होती. सांगता धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आपण मुख्य अतिथी मंचावरती मोहन शेठ शेट्टी साहेबांचं शुभ सन्मान करणार आहोत. चिंतामणजी चौधरी साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजन क्षेत्रामधील एक फार मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटसाठी आपण पाहू शकतो कांबा ओळखला जातो आणि त्यांना हातभार देण्यासाठी एक चांगले आपण पाहू शकतो स्पॉन्सरची गरज असते. त्यांच्या वतीने नेहमी आम्हाला विशिष्ट सहकार्य लाभतं. असे आमचे सर्वांचे लाडके मोहन शेट्टी साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीने. आयोजनामध्ये आपण पाहू शकतो मुलाचा हातभार ज्यांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळतो असे मोहन शेट्टी साहेबांची आपण उपस्थिती पाहिली आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करत असताना संतोष दादा उपस्थित आहेत. आपल्याला पाहायला मिळतील चिंतामण दादा उपस्थित आहेत, दीपक दादा उपस्थित आहेत, भगवान दादा, योगेश सर देखील उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुढील शुभ सन्मान केला. जाऊया आपण मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळतील 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या फलकावरती 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आदरणीय मोहन शेट्टी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा जो मात्र पार पाडला आणि उद्घाटन प्रसंगी आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांचं विशेष कौतुक असेल. साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा जो मात्र पार पाडला आणि खऱ्या अर्थानं साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती. त्यांचं देखील आम्ही विशिष्ट आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज सज्ज उमेश. तिसऱ्या षटकामध्ये 3रा गोलंदाजाचा यूज करण्यात आलाय. कारण असं आहे की आपण पाहू शकतो 2 खेळाडू आहेत, त्या दोन्ही खेळाडूंना विकेट मिळाल्या नाहीयेत आणि म्हणून 3ऱ्या गोलंदाजाचा यूज करणं बंधनकारक. म्हणजे काय तर फिल्डिंग टीमच्या वतीने आधार दिव्यांग ठाणे जिल्हा
अध्यक्षपद जे भूषवत आहेत आपल्या सर्वांचे लाडके भगवान दादा. भगवान दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल आणि चंद्रकांत एसीबी यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करणार आहोत भगवान दादांचं. भगवान दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्या सर्व मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. आदरणीय चंद्रकांतजी भगत साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय चंद्रकांतजी भगत साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सकाळच्या सत्रामध्ये चिंतामण दादांच्या उपस्थितीमध्ये आपण हा शुभ सन्मान करतोय. माझी आपुलकीची दमदार उबदार शॉल पाठीवरती पांघरून या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. भगत साहेबांचं विशेष आभार. जाऊया मैदानाच्या दिशेला. आपल्याला धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 24 आणि 2 महत्वाचे विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळेल फिल्डरच्या वतीने टीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. किरणच्या वतीने फार चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. कुठलाही झेल सोपा नसतो जोपर्यंत तुम्ही पकडत नाही. धावसंख्या फलकावरती 24 विथ लॉस ऑफ 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला उमेश पाहायला मिळतोय. उमेशच्या वतीने आता कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर प्रवेशच्या खांद्यावरती इथून फार मोठी जबाबदारी आहे. प्रवेशला मैदानावरती कामगिरी दमदार करावी लागेल. संघ अडचणीमध्ये इथून एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. टीमचा आयकॉन यावेळेस देखील बॅकफुटला आले. फक्त दिशा दाखवली स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हर मधून जोपर्यंत फिल्डर येतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिली डबल, त्यानंतर 2 बॉल 2 विकेट आणि त्यानंतर आलेली सिंगल. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक. यावेळेस देखील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल. त्या एक बॉल वरती आता किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. प्रवीण दादा, यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय 3रं. चला 3 षटकांची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक देखील होणार आहे. मात्र तुर्ताच आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल, आपण कॅमेरा मुख्य अतिथी मंचावरती आपल्याला रोल करायचंय. सर्वप्रथम दीपक दादा आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या वतीने सीझन नंबर 2 मध्ये द्वितीय क्रमांक आणि सीझन नंबर 2 मध्ये प्रथम क्रमांकाच्या संघाचे संघ मालक, विजेत्या संघाचे संघ मालक, त्यानंतर निलेश दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गतवर्षी चॅम्पियन संघाचे यशस्वी संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील निलेश दादा सुरोशे. त्यांच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या डोळ्यावरती गॉगल आहे, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती दादांच्या वतीने इतिहास घडलाय की कुठल्याही एक गाव एक लीग फॉर्मॅट स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक ज्यांच्या वतीने सौजन्य झाली आहे चिंतामण दादा चौधरी साहेब आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची
उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या समवेत आम्हाला पाहायला मिळतील भगत साहेबांची देखील उपस्थिती. बाजूला भगत साहेब आहेत. तसेच अनेक सारे मान्यवर मंडळी आपल्याला वरती पाहायला मिळतात. हे फ्युचर आहे. सर्व मान्यवर मंडळींचा आपण विशेष आभार जो मात्र व्यक्त करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. अरुणजी तुर्बेकर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दादांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत देखील करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 28 जावा. रिंग्स बॉयच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले कांबा प्रीमियर लीग आय थिंक सीझन क्रमांक 3 ज्यांनी गाजवलं प्रवीण दादा बनकरी आपल्याला पाहायला मिळाले. MVP होते सीझन नंबर 3 चे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर मालिकावीर योगेश दादा बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनी देखील इतिहास गाजवलाय. त्या समवेत अनिकेत भागेश हे सर्व खेळाडू. संतोष दादांनी वर्ष क्रमांक 1 गाजवलं होतं. या सर्वांचा इतिहास फार मोठा आहे. क्रिकेटसाठी भरघोस मेहनत यांनी केली आहे. MVP मिळणं सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी भरपूर मेहनत, प्रचंड मेहनत, घाम गाळावा लागतं आणि घाम गाळल्यानंतर इतिहास देखील होतो. हे आपण नेहमी पाहिलंय. या सर्व खेळाडूंनी भरपूर मेहनत केली आहे. यावेळेस देखील शॉर्टर वनचा वापर मात्र श्रेयपासून दूर. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 29. संजय पाहायला मिळत आहेत. स्पेल सुरू करत असताना थोडेसे खडतर प्रवास मैदानावरती पाहायला मिळतोय. कुठेतरी अडचणीचा सामोरं करत असताना गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड ऑफ मध्ये खेळाडू नाहीये. लॉंग ऑफ मधून जोपर्यंत फिल्डर येतील वेगाने 2 धावा सहज रीतीने कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 31. 31 या आकड्यावरती धावा फलक आपल्याला पाहायला मिळतोय. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना 31 धावा पाहायला मिळतात. संजयने सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी घेतली आहे. प्रश्न हा पडतोय की ज्यावेळेस उमेशने इतकी जबरदस्त गोलंदाजी केली, उमेशला दुसरं षटक का दिलं नाही? जीवन देखील एक चांगले खेळाडू आहेत. संजयच्या खांद्यावरती जबाबदारी आणि संजय फार चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकाची हाताळणी त्यांनी केली होती. इकॉनॉमिकल षटक फेकलं 9 धावांचं. त्यानंतर या षटकामध्ये थोडेसे सूर सापडत नाहीयेत. अडचणी मैदानावरती निर्माण होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थगित त्यानंतर पाहायला मिळाली. मात्र हळवार गतीने आता धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 32. 32 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील बॅकफुटला आले. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. कॅचची संधी निर्माण झाली होती. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 34. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. संजय दादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. यावेळेस देखील फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटक महत्वाचे. चला पुढील मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत. याची नोंद करून घ्यायची. चलो शिर्डी टॉस साठी रिपोर्टिंग करा. लायन्स 11 टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं हे बंधनकारक आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र हळवार गतीने पुढे सरकते. पण सरकणं महत्वाचं आहे. तुम्ही थांबले की तुमचा ओढा निर्माण होत नाही, तो डबका निर्माण होतो ज्यामध्ये नंतर मच्छर येतात. अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस धावा येत नाही त्यावेळेस थोडंसं प्रेशर क्रिएट होतो आणि तो प्रेशर
फार इम्पॉर्टंट असतो, कारण गोलंदाजी करत असताना तो प्रेशर जर तुम्ही फील केला तर तुमच्या वतीने खराब बॉल होतात. बॅटिंग करत असताना तो प्रेशर फील केला तुमच्याकडून धावा बनत नाही, आणि धावा बनवणं टेनिस क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 2 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट. 39 39 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो, यापुढील होणारा सामना चलो शिर्डी वर्सेस लायन्स 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. जर संघ उशिरा येईल त्या संघाला 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. आपल्याकडे वेळ कमी आहे, 10 मॅचेस पूर्ण दिवसभरात खेळवायचे आहेत, त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी ताबडतोब आपल्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बघा, एका गोष्टीची सर्वांनी नोंद करून घ्यायची की समालोचन कक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही याल प्रॉपर ड्रेस कोड फॉलो करणं गरजेचं आहे. आणि मिडमॅच मध्ये टॉस होईल, जर तसं झालं नाही, जो कॅप्टन उपस्थित नसेल पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन, मैदानावरती आलेले सिंगल. चलो शिर्डी 11 कांबा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल लायन्स 11 कांबा संघ, आपण देखील कॅप्टनला पाठवायचं टॉस साठी. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाची स्पर्धा, महत्वाची ही मॅच. जो संघ पहिला सामना जिंकतो थोडासा पॉझिटिव्ह इंटेंटने पुढे सरकतो. यावेळेस कव्हरच्या दिशेला इनसाइड आउट, फक्त दिशा दाखवली स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून. जोपर्यंत फिल्डर येतील डीप मधून, स्वीपर कव्हर मध्ये फिल्डिंग करतील. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल 44. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावा धावफलकावरती. 44 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गोरक्षक मयूर सुरोश यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग वरती आहेत मयूर, आणि हिंदू धर्मासाठी, सनातन धर्मासाठी त्यांचं देखील कार्य जबरदस्त आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. मॅच मैदानावरती अशा सिच्युएशन वरती आहे की धावा बनवायची वेळ ज्यावेळेस आली आहे त्यावेळेस फलंदाजाची विकेट जाते. फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असत. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज बाद. स्ट्रोक चांगला होता. स्वीपर कव्हर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर येतील वेगाने सिंगल कंप्लीट झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल फलकावरती पुढे. फलकावरती धावा 46. 4 बॉल कंप्लीट झालेत. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक. सागरदादा लोखंडे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. खेळपट्टी ज्यावेळेस बनत होती त्यावेळेस भरपूर सारी त्यांची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील पंच करण्याचा प्रयत्न होता. शॉर्टर वनचा वापर, आखूड टप्प्याचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता, त्यावरती पंच करण्याचा प्रयत्न, मात्र वेग आणि लाईन मिस करत असताना डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक आपल्याला पाहायला मिळतोय 46. 46 या आकड्यावर. शेवटचा बॉल 50+ होईल का? 50+ झालं तर मात्र एक मानसिक दडपण थोडंसं कमी होतं. तो प्रेशर क्रिएट होतो बॅटिंग टीम वरती सेकंड इनिंग मध्ये. यावेळेस देखील दिशा दाखवली आहे. स्वीपर कव्हरचा फिल्डर डाऊन द बॉल. थोडीशी मिस्टेक स्किड होत असताना पाहायला मिळतील. आपल्याला पाहायला मिळतील आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता
2 तर कंप्लीट झाल्यात, तिसरी धाव, 3 कंप्लीट तर झाल्यात आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रभाकरजी पावशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 49, 49 धावा धावफलकावरती आणि 50 धाव्यांचं लक्ष्य आहे. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. लगेच आपण टॉस करतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर विनंती असेल लायन्स टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. चलो शिर्डी 11 टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जात आहेत. लायन्स 11 टीम कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष साहेब आदरणीय योगेश शेठ बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला चलो शिर्डी 11 टीमचे कॅप्टन विकास निचिते आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला मयूर आपल्याला पाहायला मिळतील जे की लायन्स 11 टीमचे कॅप्टन आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. लायन्स 11 टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड असं कॉल आहे आणि हेड पडलेला आहे. योगेश दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय मयूर. सर्वप्रथम टॉस जिंकलाय आपला डिसिजन फिल्डिंग. समोर पाहिलं तर बल्लाढ्य संघ आहे ज्या संघामध्ये आदेश सारखा खेळाडू आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर विकास दादा सारखा देखील खेळाडू आहे. काय स्ट्रॅटेजी असेल आणि एकंदरीत फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावांपर्यंत थांबवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमच्याकडे गोलंदाजी सुद्धा मजबूत आहे त्यामुळे 50-55 धावांपर्यंत थांबवू. एकंदरीत पाहायला गेलं तर तू देखील बरेच ठिकाणी फिरत असतोस. खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तू जात असतोस. ज्यावेळेस एक गाव एक लीग असते त्यावेळेस पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतंय मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. काय म्हणशील या संकल्पनेबद्दल आणि ज्याप्रमाणे कांबाकरांचं आयोजन आहे मग त्यामध्ये संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल त्याबद्दल काय म्हणशील? आत्तापर्यंत तरी अशी मोठी टुर्नामेंट लीगसाठी आत्तापर्यंत तरी मी तर नाही बघितली. गाडी असू द्या, आयोजन असू द्या, पूर्ण दानशूर दात्यांची मेहनत असू द्या, असं आयोजन अजूनपर्यंत कुठेच झालेलं नाही. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे तुझी संघ बांधणी करण्यात आली आहे त्यामध्ये सॅटिस्फाय आहे का की कुठे ना कुठे असं वाटतंय की कदाचित एखाद गोलंदाज पाहिजे होता असं काही वाटतंय का? 100% थोडीशी कमतरता प्रत्येक टीमला जाणवतेच तशी आम्हाला सुद्धा जाणवते पण आम्ही तयार आहोत. मॅचसाठी शुभेच्छा असेल मयूर. मी येतोय विकास दादांकडे. दादा टॉस हरलात, टॉस इम्पॉर्टंट होता का? नाही, टॉस हारलो. त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं. आम्हाला फलंदाजीच करायची होती. ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचं होतं, जे पाहिजे होतं तेच मिळालंय. टॉस हरून देखील एकंदरीत समोर पाहिलं चांगला संघ आहे, त्या संघामध्ये देखील मोठमोठ्या खेळाडूंची मांदी आहे. एकंदरीत किती धावांपर्यंत जाण्याची मजल असेल? ही खेळपट्टी पाहिली ना तर 40 ते 50 धावा इथं भरपूर होतात. तर आमचा जो मानस आहे तो 45 ते 55 धावांपर्यंत जाण्याचा आहे. एकंदरीत पाहायला गेलं आदेश आहे, तू आहे, तुम्हा दोघांना वगळलं तर साईनाथ ठाकरे पाहायला मिळतील. त्यांना वगळलं तर असे कुठले एकंदरीत खेळाडू आहेत ज्यांच्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये लक्ष असेल? असे 2-3 खेळाडू आहेत, ते आमचे ट्रम्प कार्ड आहेत, ते तुम्हाला मैदानावर पाहायला भेटतील. आणि एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. ज्याप्रमाणे कांबाकरांचं आयोजन पाहायला मिळतोय, तू देखील मॅनेजमेंट कमिटीमध्ये खूप सारी मेहनत 2 ते 3 महिन्यापासून तुझी पाहायला मिळते, सर्वांची पाहायला मिळते. तुला हे नाही विचारणार की आयोजन कसं आहे, तुला हे विचारेल ज्याप्रमाणे प्रत्येकाने तुम्हाला साथ दिली त्याबद्दल काय म्हणशील? खरोखर सांगतो की कौतुक करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक कांबा गावातील जो ग्रामस्थ आहे ना त्याने आम्हाला एवढी मोठी मदत केली आहे ना ती आम्ही शब्दात सांगू शकत नाही. मी एवढं बोलू शकतो की कांबा गावकर बोलेगा ना तो साला सब कुछ हो जाएगा.
एकंदरीत जो मैं बोलता हूँ वो मैं करके दिखाता हूँ, जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करतो असं म्हणायला हरकत नाहीये. मागच्या वर्षी सांगण्यात आलं होतं ज्यावेळेस प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी चालू होती की आम्ही कांबा प्रीमियर लीग मध्ये पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवू आणि ते इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बालिकावीरसाठी बाईक देखील आम्हाला सौजन्य करण्यात आलेली आहे. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामणजी चौधरी यांच्या माध्यमातून ती बाईक आम्हाला सौजन्य झाली, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. नाव बॅक टू दी क्रिकेट. ओव्हर नंबर पहिली आपल्याला पाहायला मिळते, मार्गस्थ आहे. तर याच दरम्यान योगेश शेठ मसोंडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दादा. नवनिर्वाचित श्री त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. 50 धावा प्राप्त आहेत, पण त्या पर्याप्त आहेत का येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न इथे आता करावे लागतील. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आई गावदेवी पठारपाडा संघाला, कारण समोर पाहिलं चांगली बॉलिंग लाईनअप आहे. इथे देखील फुललेंचा चेंडू होता, ड्राइव्ह करायचा प्रयत्न, मिड ऑनला फिल्डिंग चांगली होती, फेकी खराब होतीये आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 ठिकाणी रनआउटची संधी होती. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं दुपाटनं. अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय दोन्ही ठिकाणाहून फलंदाज बाद होऊ शकले असते, मात्र रनआउटचे चान्सेस होते तिथे, मात्र त्याला कॅश इन करता आलं नाहीये, कन्वर्ट करता आलं नाहीये. येणाऱ्या वे मध्ये कळून जाईल आपल्याला त्याचं किती नुकसान भोगावं लागू शकतो. यावेळेस अप्रतिम चेंडू होता, भन्नाट वेग जो मात्र प्रदान केलाय. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि त्यानंतर अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळतोय. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये विनय आपल्याला पाहायला मिळतील. चांगले एसटी रक्षण आपण पाहू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये येतोय हा डॉट बॉल. 50 धावा धावफलकावरती टार्गेट जे मात्र सेट होत असताना पाहायला मिळतो आणि 50 धावा चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये शुभमने अफलातून गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा फलकावरती आहेत. 2 रन ऑन द बोर्ड. इथे आपण पाहतोय 22 लेग बायशी पुन्हा एकदा एक सिंगल धाव ऍड होतीये. याच दरम्यान आपण पाहू शकतो नयन सुरोशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. दादा 3दा सांगितले स्कोर. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेलेग रिजन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. सिंगल धावे कंप्लीट होईल अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. समीकरण येऊन टिपलंय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 46 धावेंची गरज. सागरजी लोखंडे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते त्या खेळपट्टीसाठी खूप सारी मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली. सर्वात अवघड कुठली गोष्ट आहे तर खेळपट्टी बनवणं. एक अशी खेळपट्टी बनवणं जे 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा अगदी म्युच्युअली दोन्ही बाजूंनी वागवेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 4 धावा फलकावरती आहेत. तर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट हॅम्पर्स देखील पाहायला मिळत आहेत. जसं का साखरपुडा आहे की काय, अगदी गिफ्ट हॅम्पर पाहायला मिळतात. योगेश शेठ बनकरी असतील, साईनाथ ठाकरे असतील, त्यानंतर विघ्नेश देखील असतील, पंकज दादा देखील असतील, सागर दादा देखील असतील. गिफ्ट हॅम्पर जे मात्र पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. साखरपुड्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये प्रवेश येतोय.
यावेळेस देखील चांगला चेंडू आहे आणि इथे आपण पाहतोय बॅटची कडा लागली होती, चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 5 या आकड्यावरती. योगेश दिर्डे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आमचे साईभाऊ त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम साईभाऊ, सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. स्टेप आउट करण्यात आलं, डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र आपण पाहतोय यावेळेस फिल्डिंग चांगली होतीये, फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली होतीये. आता कोणाला ना कोणाला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल, कारण ज्यावेळेस ओपनिंगला येता कुठे ना कुठे विध्वंसक फलंदाजी तुमच्या माध्यमातून संघाला अपेक्षित असते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या माध्यमातून तशी फलंदाजी नाही झाली, कुठे ना कुठे मानसिक दडपण बाकी खेळाडूंवरती देखील वाढताना पाहायला मिळतं. अगदी फिल्डिंग टीमचा विचार केला तर शुभमच्या 2 ओव्हर, प्रवेशची 1 ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. ज्या 3 ओव्हरमध्ये अप्रॉक्सिमेटली 15 ते 20 धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. त्या 3 षटकांमध्ये 15 ते 20 धावा झाल्या. शेवटच्या 2 षटकांमध्ये 30 पर्यंत तुमची मजाल होऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सामना जिंकू देखील शकता. इथे फटका चांगला आहे, खेचून मारलेला स्ट्रोक पाहायला मिळेल. डीप मध्ये विकेट एरिया, चेंडू चाललाय लॉंग लेग रिजन मधून बाउंड्री लाईनच्या दिशेला. मात्र इथे गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि आपण पाहतोय 1 धाव इथे कंप्लीट होतीये. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये चाय सोबत बिस्किट नाहीत तर AUP 11 पावशेपाडा संघ नशीब खाऊन आले की काय माहित नाही, कारण सीमा रेषेच्या लगत हा चेंडू होता. शेवटच्या क्षणी जर पाहायला गेला तर गोशांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट झाली होती. यावेळेस देखील खेचून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्येच ट्रॅव्हल होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर 2 कंप्लीट होते. पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा, एकही गडी बाद नाही. दुसऱ्या षटकामध्ये देखील 4 धावा, एकही गडी बाद नाही आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती, बिनबाद 8 धावा धावा फलकावरती असतील. सध्याच्या स्थितीला आईगाव देवी पठारपाडा या संघाचे 8 धावाच्या मात्र धावफलकावरती 18 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज. 42 आर स्टील रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 बॉल्स. 14ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करावी लागेल. सुरुवातीला 10ची सरासरी होती, तिथून मात्र 4च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावा झाल्यात आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 18 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. 14ची सरासरी आस्किंग गती जी मात्र पाहायला मिळते. हे षटक इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांच्या बाजूने, कारण इथून जर 10 पेक्षा कमी धावसंख्या झाली तर मात्र प्रेशर मध्ये पूर्ण प्रकारे आयगावदी पठारपाडा संघ येईल. मात्र 15 पर्यंत धावसंख्या जर गेली या ओव्हर मध्ये तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो पठारपाडा संघाचं. सर्व खेळाडूंना विनंती असेल, सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, कोणी मैदानाच्या आतून जाऊ नका. विनंती आहे थोडंसं सहकार्य करायचंय. यावेळेस क्विक वनचा वापर करण्यात आला. मिस्टेक होती एसटी रक्षकाच्या माध्यमातून. वाईट +1 या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असं म्हटलं जातं. फुकट ते पौष्टिक. अगदी म्हणतात ना, पैसे कसे येऊ दे, गुगल पे ने येऊ दे, जीपे ने येऊ दे, कॅश ने येऊ दे, येणं गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. कशाही येऊ द्या. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. डाऊन दी बॉल ऋतिक येतोय मिड विकेट रिजन मध्ये, टिपला जातोय जेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन होतोय. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी जीवन बॅक टू दी पवेलियन. राकेश शेट वाळिंबे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. नाश्त्याचा आस्वाद ते देखील घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, डेस्पिरेशन आपल्याला पाहायला मिळालं. गुड लेंथ वरती चेंडू होता, त्याला स्लॉट मध्ये कन्वर्ट करायचं होतं, त्यामुळे स्टेप आउट करण्यात आलं. कुठे ना कुठे अटॅकिंग इंटेंट
जो मात्र पाहायला मिळाला. फलंदाजाचं मात्र अशा परिस्थितीमध्ये प्रेशरमध्ये विकेट जात असताना पाहायला मिळाली. शुभम आपल्याला पाहायला मिळत आहेत, वेगवान गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतायत, पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती टाकण्याचं काम आतापर्यंत इथे केलं जात आहे. आई गावदेवी पठारपाडा संघाला टीमची टोटल फक्त आणि फक्त सध्याच्या स्थितीला 10 या आकड्यावरती आहे. विजयासाठी अजूनही 40 धावेंची गरज. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. आमचे प्रवीण दादा देखील मॅचला एन्जॉय करतायत. यावेळेस विकेटचं पतन होतोय. यू मिस, आय विल डेफिनेटली इट असं पाहायला मिळते, कारण बॅक टू बॅक दुसरा गडी आता बाद होत असताना पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गड असावं, अगदी त्याप्रमाणे आता बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळतीये. वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन आल्या पावली परतोय तंबू मध्ये, लागतोय हा दुसरा मोठा धक्का. भास्कर बॅक टू दी पवेलियन. ज्याप्रमाणे ऋतिक आला होता पहिल्या इनिंग मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती मिड विकेटला कॅच घेतल्यावरती आउट झाला, अगदी त्याचप्रमाणे इथे भास्कर आला, पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त शुभमने केल्या आणि तो देखील तंबू मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान दोस्ती 11 टीमचे राठोड साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय उमेश येतोय. अजून एक क्या बात आहे, विकेट हॅट्रिक कंप्लीट होतीये. पहिलीच मॅच आणि पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये शुभमच्या माध्यमातून. रिमेंबर द नेम. या गोलंदाजाने सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कांबा गावाचं नाव मोठं केलंय. आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा या संघाच्या बाजूने, आणि आता फ्रँचायझी क्रिकेट खेळत असताना AUP पावशेपाडा संघाच्या बाजूने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते. सीझन क्रमांक 6 आणि त्याची पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल शुभमच्या नावावरती. वेल प्लेड शुभम. अप्रतिम गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू अव्वांतरचा होता, मात्र त्यानंतर जो कमबॅक इथे केलेला आहे शुभमने, त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये. आई गावदेवी पठारपाडा संघ षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती टाकले पठारपाडा संघाला पावशेपाडा संघाने. इथे देखील फुल लेंथचा चेंडू ड्राइव्ह केलाय. ड्रायव्हिंग लेंथ वरती चेंडू होता, ऑन ड्राइव्ह करण्यात आलं. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस मिस्टेक झाली गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र फक्त आणि फक्त इथे आपण पाहू शकतो एक सिंगल धाव जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल, खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल आणि टीमची टोटल 11 वरती जाऊन पोहोचली आहे. या ग्राउंडचा विचार केला तर 50 ते 55 धावा चांगलं टोटल असू शकतो आणि तो टोटल बनवण्यामध्ये यश देखील मिळालं होतं. मात्र चेस करत असताना आता थोडीशी दमछाक होती पठारपाडा संघाची देखील. डॉट बॉलची समाप्ती होती. अजूनही आपण पाहू शकतो एका चेंडूचं काही शिल्लक आहे. सर एका चेंडूचं काही शिल्लक आहे का? ओके.
अजूनही पाहायला गेलं तर एका चेंडूचं काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामधील. चांगली गोलंदाजी, विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे शुभमने. स्टेप आउट करण्यात आला होता आणि आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शुभमच्या माध्यमातून. 3 विकेट कॅरी केल्या, 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 39 धावांची गरज. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. कुठला फलंदाज आता स्वतःवरती विश्वास दाखवेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. म्हटलं जातं ना, रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक ना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथे प्रयत्न आता करावे लागतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर कॅच होतीये कंप्लीट. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवण्यात, विकेटचं पतन होण्यात एकच वेळ होतीये आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज होतोय, बाद लागतोय. हा 4था मोठा धक्का आयगावदी पठारपाडा संघाला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील संतोष. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. 3 षटकांची समाप्ती झाल्यावरती धावसंख्या होती 11. गडी गमावले गेले होते 3 आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये ऋतिकने पहिल्याच बॉलवरती विकेट देखील घेतली. इथे आपण पाहतोय स्ट्रोक चांगला आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी ह्यूज आणि मॅक्सिमम येतोय हा सुपर KPL सिक्सर. योगेशजी धिरडे यांचं देखील मी विशेष कौतुक करेल, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. इथे लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय कंप्लीट. तोपर्यंत एक सिंगल होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता आपण पाहू शकतो दोन धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने 19 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर जजमेंट खराब होतं. कंप्लीट एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. सो एकच धाव इथे पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमचं अकाउंट पुढे चाललंय. धावसंख्या धावफलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. इथे स्टेप आउट केलंय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. शुभम येतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. 5वा झटका लागतोय. सध्याच्या स्थितीला 20 या आकड्यावरती संजय. बॅक टू दी पवेलियन. बॅक टू बॅक आपण पाहू शकतो रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट जात असताना पाहायला मिळतात. 5वा गडी बाद होतोय 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो
कॅच कंप्लीट होती आणि या षटकामध्ये देखील एकंदरीत 3 विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळाले. एकंदरीत आपण पाहू शकतो ओव्हर नंबर अशा प्रकारे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चौथी 4 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 गड्यांच्या मोबाईलला मध्ये 20 या आकड्यावरती समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावेंची गरज असेल. 6 चेंडू आणि 30 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 5वं सुरू. यज्ञेश पाहायला मिळतील. पहिलाच बॉल जो मात्र वाईड येतोय. 29 धावांची अजूनही गरज असेल. 6 चेंडू 29 धावा हे इक्वेशन. यावेळेस आपण पाहतोय फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर. पुन्हा एकदा विकेटचं पतन होतोय. 1 मोर विकेट डाऊन लागतोय. 7वा मोठा धक्का. 21 या आकड्यावरती पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या परिस्थितीमध्ये आईगाव देवी पठारपाडा संघ या मॅच मध्ये समीकरण येऊन टिपले. 5 चेंडू 29 धावांची गरज. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये AUP 11 पावशेपाडा संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील बॅटची कडा होती. डाऊन दी बॉल एका हातामध्ये झेल पकडण्यात आली थर्ड मॅनच्या फिल्डरच्या माध्यमातून. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळेल. पठारपाडा आणि एकतर्फी सामना आणि त्यामध्ये वर्चस्व पावशेपाडा संघाचं पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू सो मच. एकाच मॅच मध्ये आता 2दा असं होईल की गोलंदाज हॅट्रिक वरती येऊ शकतो. याआधी 3ऱ्या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर शुभमने हॅट्रिक कंप्लीट केली आणि आता यज्ञेश देखील आहे. इथे देखील आपण पाहतोय विकेट कंप्लीट आणि अशा रीतीने दुसरी विकेट हॅट्रिक या मॅच मधली कंप्लीट होतीये. विघ्नेशने देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. एकाच मॅच मध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीला शुभम आणि आता यज्ञेश आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रवीणजी भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय यज्ञेश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल या विकेट हॅट्रिक साठी. थँक्यू सो मच. प्रत्येक सीझन मध्ये ज्याप्रमाणे जे वाघोबा 11 संघ वर्चस्व गोलंदाजीच्या जीवावरती दाखवायचा अगदी तसं वर्चस्व या मॅच मध्ये AUP 11 पावशेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. लास्ट मॅन स्टँडिंग. आता जर विकेट पडली तर संघ ऑल आउट होऊन जाईल. 9 गडी बाद आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका फसला होता. वाडी श्लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट होती एक सिंगल धाव आणि आता फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. एका चेंडूचं केस शिल्लक आहे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीने सामना जो मात्र होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल AUP 11 पावशेपाडा संघाने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत पठारपाडा संघाला. नेक्स्ट मॅच लायन्स 11 विपक्ष चलो शिर्डी 11. दोन्ही टीम्स लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. लायन्स 11 आणि चलो शिर्डी 11 दोन्ही टीम्स लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. विदाउट एनी डाऊट गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधून 17 धावा आल्या असं यज्ञेश आपल्याला पाहायला मिळेल असेल मॅन ऑफ द मॅच. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, सर्व संघांनी लाईन अप करायचं. मॅच झाल्यावरती शेक हँड करायचं, मैत्री भावना जपायची आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. लायन्स 11 चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा, खूप जास्त अवधी झालेला आहे.